तर नमस्कार मित्रांनो. तर बघा आज गाडीत आपल्या ब्लँकेट आहे ती बॅग आहे त्या बघा ही बॅग बिग गच्च भरली गचकटली बारक्या बॅग मध्ये अनुचे कपडे आहेत, ती खालच्या बॅग मध्ये माझे आहेत, ब्लँकेटच्या खाली त्यांचे म्हणजे तिघांची 3 सेपरेट बॅग आहे दोन तीनच घेतलेत, परत सेपरेट बॅग बघा सेपरेट घेतले. आणि यांनी एक एक्स्ट्रा घेतलाय बरं का ड्रेस. आणि निघालोय कुठं माहित आहे का आम्ही निघालोय आता तुम्ही अश्वा. बघता सोशल मीडियावर. अश्विनी ताईच्या तिकडे अश्विनताई कधी ह्याच्या अगोदर बोललं नव्हतं, मी अगोदर व्हिडिओ बघत होते त्यांचं इंस्टाग्रामला बरं का. आमची आणि त्यांची ओळख नाही बरं का. म्हणजे फक्त मी व्हिडिओ बघत होतो त्यांचं फक्त अजून फक्त मग माणुसकीच्या नात्यानं आम्ही असं निघालोय बघा. निघालोय. आता बरेच जण सगळेजण मदत करतात त्यांना, आपल्या आपण परीने काय पण- होईल तेवढे तिथे जाऊन आपण मदत करू. आपण पण एवढे श्रीमंत नाही पण आपलं फुल नाही फुलाची पाकळी आपली द्यायची. आणि आढळून खरं व्हिडिओ मधनच त्यांच्या लेकरांची अवस्था बघू वाटणं झाली. सरस आढळून गरिबी काय असते ती लय जवळ न बघितले. मी पण माझा बाप मी 6 महिन्याचा असताना गेले. त्यांची लेकरं जरा मोठी तर आहेत थोडीफार, चौथी मापाची तरी दिसते ती. पण आम्ही मी 6 निघालोय महिन्याचा बरं का असताना आता. पण आमचं कुठं राहायचं कसं काय निश्चित नाही म्हणून ब्लँकेट घेतलंय आम्ही. जरी झालं तर कुठं वेळ पेट्रोल पंपावर गाडी लावायची गाडीतच झोप. माझ्या आईने पण असंच हाल खाल्ले बघा. मी 6 महिन्याचा असताना आमचं वडील वारले, तिथनं आमच्या आईचं हाल झाले. लय वाईट आहे हो. बाप गेला ना या जगात ना, आपला बाप निघून गेला की बाय माणसाचा हाल लय बेकार असतं या. आणि लय म्हणजे भयंकर. म्हणून मला माहित आहे, मी स्वतः जवळ ना अनुभवलंय सगळं लहानपणी किती आमचा हाल झाले. मग त्या आईच्या त्यांच्या त्या लेकरा त्यांना पण 3 मुली जायत्या. त्यांची परिस्थिती तर सगळ्यांना माहितच आहे. ऊसतोड कामगार होते ते. लय वाईट आहे हो. घरी जमीन पण नाही, असं घरी लय पिकवून खायला म्हणलं तर. आमचा आता मुक्काम कुठं राहायचं, आमचं दोघांचं डोकं आज चालू मला नाही. तर वाटतंय आज जाणं होत नाही. आज काय जाणं होत नाही त्यांच्यापाशी. बघू आता मुक्काम कुठं तर पेट्रोल पंपावर गाडी लावायची तर सिक्युरिटी असते. कधी आपण हॉटेलवर खोल्या घेऊन राहिलो नाही, तुम्हाला मेन नाही ती काय कधीच करायचं आम्ही आपण काय एवढं मोठा आणि ती पैसा 2000 रुपये घेतो. खोलीला घालवस तर त्या ताईला 2000 रुपये अजून एक्स्ट्रा वाढवून 2000 दिलेलं. येत नाही त्या खोल्या, तुम्ही म्हणता 2000 5-6 अगं परत त्या हॉटेलला 2 घालवस तर त्या ताईला 2 वाढवून दिलं, काय अडचण आहे का. बरोबर आहे ना. लय बेकार आहे. चपात्या पण आणले त्या घरनं बांधून. चपात्यांना हे केलंय आम्ही जेवण बिवण सगळं हो काय पाठीमागे जेवण दिसते का ते बांधले गोठवड्यात. फडक्यात. जेवण सही झाले. आम्ही हॉटेलचं सुद्धा वायपट कधीच पैसे घालवत नाही हॉटेलला. कुठं जायला समजा लांब चाललो तरी 1-2 दिवसाचं आमच्याकडे जेवण असतंय. 1-2 दिवसाच कसं बिन जेवण असतंय बघा. मग पुढच्या पुढं तर आता निघालोय आम्ही. लय वाईट बघा. खरंच अशी वेळ आपल्या दुश्मनावर सुद्धा अशी वेळ आणि वाईट येते जावला बघा. सांगितलं 2 पुरींचं आपलं बघ, आपलं शाळेला गेल्यात त्या पुरी. मग म्हणलं उद्या शाळेत ही पाठव पुरी. अजून अनुला तेवढं घेतलंय बघा आपलं. ते बिन राहत नाही या. लय हे करत चलायचं मी यायचं करायला लागलं. बापूला चल म्हणलं होतं, काय गाडीत काय वजन करते का आपलाच पत्या नाही, आपण कुठं चाललोय काय. लेकरांचा कशाला खोळांबा म्हणली, ताई नको राहू दे म्हणली. अनुला बी राहू दे म्हणत होती. काम तर इतकी महाग आली ना भिजवानं हे सगळं. तरी मी काल 1 तुकडे भिजवलं. एक आहे ते आबाला म्हणलं थोडंफार भिजव म्हणलं. आबा गेले मस्त मसाला गेले. म्हणले घरा बसलं. होय लय काम. मसाल्याची ऑर्डर बिर्डर फोन बघा कधी बंद करतोय कधी चालू करतोय. त्यांना सांगितलंय आम्ही बाहेर चाललोय, आता 2 दिवस तर लेट लागल. म्हणजे आता ऑर्डर कोणा पेंडिंग ठेवली नाही त्या. आता येत 2-3 ऑर्डर आले त्या आबाला सांगितलंय मसाला देत आहे मी इथनं तुला पाठवतो. त्यांचा ऍड्रेस बिड्रेस स्टिकर तेवढं लिहून पाठव म्हणलं. त्यांच्या अर्जंट काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं त्यांचा. काय तर कार्यक्रम. आता सोलापूरची ऑर्डर आता झाली. येत 2-3 ऑर्डर आले तेवढ्याच आहे त्या. संध्याकाळपर्यंत काय येईल समजा 2 दिवस आहे काय येतील ते आपल्या. मग 2 दिवसांना आपण गेल्यानंतर पाठवायच्या किंवा आबा पाठवतो म्हटलं तरी आबा पाठवतेच. पण त्याच्या बिन मागं बी आपल्या मशीनची धारा काढायची ही सगळी अडचण आहे बघा. लांब जायचं म्हणलं का राहायचं लय कुठं नाही बघा. आपलं काय मस्त ओळखी आहे ती बीड मध्ये आपली बरीच आहे ती पण ओळखीची. आपण कोणाला त्रास दे वाटत नाही. कोणाला त्रास दे वाटत नाही. ते आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. हे आपलं पहिल्यापासून हे असतं या. आल्यासारखं कोण जेवढे आहे ते ओळखी त्यांच्या गाठी बिटी घेऊच बरं का आम्ही. म्हणजे असं बी म्हणणं आहे की आम्हाला भेटली नाही ते काय नाही ते. मग त्याच हिशोबाने जरा कपडे बिपडे 2-4 ड्रेस घेतले. ते ड्रेस म्हणजे मी साडी घेतली. कोण आपलं फॅन जर असलं लयच आपलं मोठा फॅन असेल कोण असेल. आपण श्रीमंत आहे घरी जात नाही तुम्हाला पहिल्यापासून माहित आहे. आणि एक फॅन आहेत बरं का आपल्या घरी आलते. तुम्हाला तिथे गेल्यानंतर आम्ही जाणं होतंय नाही होतंय त्याच्यावरनं काही नक्की त्यांचं नाव सांगत नाही, कारण त्यांना पण वाटाय नको पूनमताई इथे म्हणली ना आली नाही. तर बघू ती आपल्या घरी आलतं बरं का एकदा रक्षाबंधनला. खास राखी बांधून घेण्यासाठी आलतं माझ्याकडे. तर वेळ भेटला जरी लांब असलं 50 किलोमीटर जरी लांब असलं तर जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.
आणि सांगितलंय बी घरी भाऊजीला जायला जरा 1-2 दिवस लेट झालं तर ऍडजस्ट करा. आणि ती म्हणली ती चाललाय मोहर तर आता मागची काळजी कर ना का. श्रीमंत आहे घरी आपल्याला पहिल्यापासूनच जा वाटत नाही, कारण गरीबाचा जेवढा मान सन्मान जेवढं हे होतं तितकं श्रीमंत मी लय वेळा अनुभवलंय, त्यामुळे आपण तिकडे मान जा. सन्मानापेक्षा माणुसकी महत्वाची. माणुसकी महत्वाची. माणसानं कसं काय पाटाला एक वेळेस कमी पडावं, पण तोंडाला पोट भरून बोललं पाहिजे, तोंड भरून बोललं पाहिजे. मेन म्हणजेच गरिबांची लय माहिती. गरीब बहिणी ह्यांना जेवढ्या आता समजा बहिणी आहेत मानल्यात तेवढं सगळ्या गरीबच आहेत. सगळ्या गरीब. स्वातीताईपासनं राधाताईपासनं पूजाताईचं तसं घरचं बरं आहे तिचं, आपलं संसार तिचा व्यवस्थित चालू आहे. पण ते साधी भोळी पूजाताई, पण अजून इकडं ती सोनालीताई ह्यांनी गेलं त्या दिवशी ते अशा गरीबच आहे त्या बहिणी. अशी त्या ह्यांनी कसं म्हणतात आपल्याच लेवलचे असं काही नसतंय. गरीब असली त्यांना मदत करायला मला लय आवडते. आणि मला आता सगळ्या आहेत तेवढ्या बहिणी गरीब जायच्या मलाच बघायचंय बहिणीचं म्हणते. आता बहिणी मानले त्याच म्हणल्या बघितलं पाहिजेच. वाईट वेळ लय बेकार आहे, लय जवळ ताईचा बी आलता सकाळी फोन. ती म्हणली मला पण त्यांची परिस्थिती बघून येऊ वाटतंय म्हणली, पण काय करणार पोरं आहे ते, नवरा नाही जाग्यावर, काय करणार म्हणले. या जाऊन म्हणल्या तुम्ही. आयुष्यात कसं आहे, दुश्मन असा ज्याची त्याच्या घरी सुखी असावी ती. वाईट वेळ तेवढी कुणावर येऊन येईल. वाईट वेळ लय बेकार आहे हो. आणि म्हणजे लय बेकार. आम्ही पण लहानपणी लग्नाच्या अगोदर तिकडे वाईट वेळ काढले, लग्नानंतर बी इथं काढले ना. आता जरा खाया प्यायचं दिवस आलं तोपर्यंत आमच्या सासूबाईला देवाने नेले. काय आपण काय एवढं काय जागीरदार नाही, हे नाही, आपण साधा आपण मनान सच्चा माणूस आहे. प्यायला झालं एवढं चिकार झालं. आपल्याला आपण जास्त अपेक्षा पण करत नाही. आपण कशाचीच अपेक्षा करत. आपल्याकडे 10 लाख असावं तर 5 लाख आपल्या खात्यावर असावं अशी पण नाही. आपल्या खात्यावर 50,000 आहेत ना, त्यातलं एक 10,000 दुसऱ्यासाठी घालवायचं हे माझ्या डोक्यात असतं. या 40 बस आपल्यासाठी, पण 50 मधलं 10 दुसऱ्यासाठी. हे आपलं हे आहे बघा. मेहनत पण करतो आम्ही. असं आलं कुठनं 2 रुपये म्हणून माझत नाही. मेहनत करतो जरा 60 म्हणजे आता पुढच्या महिन्यात आता येतं का नाही तर टाकटिकीनं वापरायचं करायचं चालू असतंय आपल्या घरात. आणि आपलं बिझनेस हाय जरा बरं. त्या ताईला आता पूर्ण छत उडल्यासारखं झालंय बघा. लय अवघड वाटतंय मला तर. मी तर म्हणत होते मला नाही ती परिस्थिती तशी बघ वाटत नाही, मी नाही येत म्हणत होती. ह्याने म्हणलं ते समोर एक आता लेडीज आहे, आपण लेडीजला आधार नाही द्यायचं पण द्यायचं चल म्हणून ह्यांनी घेतलंय. मला इच्छा नव्हती बरं का, कारण मला अशा ठिकाणी त्यांची ती दुःखात असते ती तिथं त्यांचा आक्रोश असतो त्या ठिकाणी मला नाही जा वाटत बरं का. आता म्हणते तू नाही जायची, माणुसकीच्या नात्यानं गेलं पाहिजे, आलं पाहिजे म्हणून आता खरं निघाले काळजावर दगड ठेवून. माणुसकी या जगात माणुसकी पाळणारी लोक लय कमी आहे. माणुसकी जाणणारे. आणि या जगात निघालोय आम्ही. जगात अशी पण लोक आहेत ती की गोरगरिबांना मदत करणारी पण भरपूर आहे ती. लय म्हणजे लय लोक चांगली आहेत ह्या जगात भरपूर. त्यांचे पण असं मी बघितलं बरं का सोशल मीडियावर, त्यांच्या एका मुलीची जबाबदारी कोणतरी घेतली. मस्त सगळ्यांनी मदत केली, बऱ्याच जणांनी मदत केली, दुकानदार हे देते ती, बऱ्याच जणांनी मदत केली आहे. त्या मदत करणाऱ्यांचं सगळ्यांचं मनापासून माझ्यातर्फे पत्रकारांनी पण जरा सपोर्ट केला माझ्यातर्फे सगळ्यांचं आभार. कारण असंच कुणावर पण संकट येऊ द्या, अशीच तुम्ही मदत करत जावं. मदत केल्यानंतर कधीच माणूस गरीब होत नाही. गरीब माणूस कधीच होत नाही आणि ती कधीच उपाशी राहत नाही. एक वेळ श्रीमंत माणूस उपाशी मरल पण गरीब माणूस उपाशी मरणार नाही, ही नीतिमत्ता. आणि मदत करणारी ही गरीबच असते तुमच्या आमच्यासारखीच. मग काय अशी लय मोठी आहे ती जहागीरदार आहे ती कधीच नाही बरं का, त्यांच्या हातनं पैसा सुटत नाही. असू द्या, आपण कोणाला वाईट मागायला नको, आपल्या तोंडातनं शब्द जायला. मग काय तर चला मोर उशीर होतोय, जरा कुठं तर जाऊन बघू कुठं आता होतोय काय राहणं काय. जेवण करतो आता. दुपार झाली आहे. दुपार म्हणजे आता 3, 4, 5 वाजले है ना. किती वाजले सकाळपासून सगळं आवरून 4 वाजले ते. 4 नाही, तुमच्या ते मोबाईलचं काच फुटलंय दिसतंय का तरी. होय माझ्या स्वतःच्या मोबाईलचं बघा, पहिला जुना मोबाईल आहे त्याचं काच फुटलंय. तर मला ते बदलणं होईना. 100-200 रुपये खर्च आहे, पण ती बदलणं सुद्धा होईना झालं या. तर चला भेटू आपण असंच अपडेट बघत राहावा. बाय बाय.